म्हसवड पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावाजवळ भाविकांची पिकअप गाडी विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे। देवदर्शन आटपून आनंदाने घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला। या अपघातात 8 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाले आहेत। म्हसवड पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावाजवळ रविवारी झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। देवदर्शन आटपून आनंदाने आपल्या गावी परतणाऱ्या भाविकांची पिकअप गाडी अचानक नियंत्रण सुटून रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली। या दुर्दैवी अपघातात 8 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार भाविकांचा समूह देवदर्शन करून परतीच्या प्रवासाला निघाला होता। तांदुळवाडी परिसरात चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने पिकअप थेट विहिरीत कोसळली। अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी एकच आक्रोश पसरला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि बचाव पथकांनी तातडीने धाव घेत बचाव कार्य सुरू केले। जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे। काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचीही माहिती मिळत आहे। या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। अपघाताचे नेमके कारण काय शोधण्यासाठी पोलीस पुढील तपास करीत आहेत। उपवर्गीकरण लागणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करण्याकरिता उपवर्गीकरण विरोधात महाराष्ट्रातील 59 जातींचा संयुक्त महामोर्चा अमरावती येथे बुधवार दिनांक 17 रोजी सकाळी 11 वाजता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हा कचेरीवर निघणार आहे। या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीने शनिवारी 13 रोजी संघमित्र वसतिगृह काँग्रेस नगर येथे बैठक आयोजित करून मोर्चाला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे। या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम, सुरेश तायडे, रमेश आठवले, बाबासाहेब गायकवाड, आनंदराव इंगळे, बबलू रामटेके, साहेबराव नाईक, भारतीय बौद्ध महासभेचे पर्यटन तथा प्रचार सचिव नयन मुंडे व वंचितचे शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। उपवर्गीकरण लादणाऱ्या या महाराष्ट्र सरकार विरोधात येत्या बुधवारी 17 तारखेला सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून जिल्हा कचेरीवर सर्वपक्षीय मोर्चा भव्य दिव्य स्वरूपात निघणार आहे। या मोर्चाला सर्वच 59 जातीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे। हा मोर्चा कुठल्याही जातीच्या विरोधात नाही, हा मोर्चा केवळ आणि केवळ महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आहे। कारण महाराष्ट्र शासनाने संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न केला आहे, आमच्या आरक्षणावर घाला घालण्याचा प्रयत्न केला आहे। याकरिता आज वंचित बहुजन आघाडीने इथे मोठी एक बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष आदरणीय राहुल भाऊ आणि जे शहराध्यक्ष होणारे आहेत सुरेश तायडे यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे की आपले कार्यकर्ते हजारोच्या संख्येने या जिल्ह्यातून येणार आहेत आणि आपल्या माध्यमातूनही लोकांना जिल्ह्यातल्या लोकांना मी आवाहन करू इच्छितो की या 17 तारखेला जास्तीत जास्त संख्येने आपल्या घरातील आपल्याला येणाऱ्या पिढीचं आरक्षण वाचवण्यासाठी आपल्याला या मोर्चात सहभागी व्हायचं आहे। सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या 17 तारखेला बुधवार रोजी सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे हजारोच्या संख्येने या महामोर्चात सहभागी व्हावं। आम्ही रमेश आठवले, वंचित बहुजन आघाडी महासचिव अमरावती शहर। जो महाराष्ट्र शासनाने जो अवघड निर्माण केला आहे आणि अनुसूचित जातीमध्ये फूट पाडण्याचा जो प्रयत्न केला आहे तो अमरावती जिल्ह्यातील उपवर्गीकरण कृती समितीने जो मोर्चाचं आवाहन केलं आहे 17 तारखेला, या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा राहील आणि आमचे सर्व कार्यकर्ते या मोर्चात ताकदीने सामील होतील असे मी सर्व अमरावती शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आवाहन करत आहे। डॉ. बाबासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे धडाडीचे सर्व कार्यकर्ते आणि आज इथे जी मीटिंग झालेली आहे महामोर्चा संदर्भात याला फार मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं सर्वांनी आवाहन केलेलं आहे। हा अनुसूचित जातीसाठी जो एक संघ SC समाज बाबासाहेबांनी तयार केलेला होता, या एक संघ समाजामध्ये कशी फूट पाडायची आणि सर्व एक संघ म्हणजे बौद्ध जातीतील बौद्ध धर्मातील लोकांना सर्व लोक एकत्र बौद्धकडे येत असताना अशा वेळेस SCचं अवकडं करून भांडण लावून या महाराष्ट्र सरकारने दिलं, याचा मी निषेध करतो। जय भीम, जय शिवराय। मी राहुल मेश्राम, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अमरावती पूर्व। येणाऱ्या 17 तारखेला सर्वपक्षीय जो शासनाने आपल्या सगळ्या जातींवर अन्याय करून जो उपवर्गीकरणाचा निर्णय दिला त्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी येणाऱ्या 17 तारखेला सर्वपक्षीय महामोर्चा काढण्यात येत आहे। त्या महामोर्चाला
वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी हजारोच्या संख्येने उपस्थित राहतील आणि उपवर्गीकरणाचा जो निर्णय आहे तो निर्णय शासनाकडून रद्द करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. मी रुग्णसेवक सुरेश ताडे, वंचित बहुजन आघाडी, अमरावती शहर. महाराष्ट्र सरकारने उपवर्गीकरण जे सर्वसामान्य जनतेवर लादलेलं आहे त्याचा मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि म्हणजे आम्ही जे म्हणतो होतो की भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं, आमचं आरक्षण कोणी हिरावून घेऊन जात नाही. आम्ही एवढ्या कुंभकर्णीमध्ये निवांत झोपलेलो असताना महाराष्ट्र सरकारने आमच्या आरक्षणावर गदा आणलेला आहे आणि उपवर्गीकरण लादण्यासाठी महाराष्ट्र सरकार पूर्णपणे तयार आहे. त्यासाठी त्याच्या विरुद्ध आंबेडकरी जनता सुद्धा मोठ्या ताकदीने 17 जूनला अमरावती जिल्ह्याच्या वतीने आंबेडकरी जनतेच्या वतीने जो महामोर्चा उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये निघणार आहे. मी संपूर्ण आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की आपण आपलं आरक्षण जात असताना आमच्या संविधानाला महाराष्ट्र सरकार पायाने तुळत असताना आपण उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही. तेव्हा आपल्या घराला लॉक लावून, आपल्या दुकानाला लागलो 17 तारखेला आपले सर्व कामे बंद करून या महामोर्चामध्ये महाराष्ट्र सरकारच्या छाताडावर उभं राहण्यासाठी आपल्याला सज्ज व्हायचं आहे. आपण सर्वांनी या महामोर्चाला यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहे. धन्यवाद. धारणी तालुक्यातील कुरेशी मोहल्ला परिसरात अवैध गोवंश कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या धाडीत 190 किलो गोवंश जातीच्या प्राण्यांचे मांस कत्तलीसाठी वापरण्यात येणारी साधने, नगदी रक्कम आणि वाहतुकीसाठी वापरली जाणारी मोटरसायकल असा एकूण 1,05,560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात शेख नसीम, शेख सुलतान आणि शेख समीर शेख करीब या दोघांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या जनावरांच्या मालकीचे कोणतेही कागदपत्र आरोपींकडून आढळले नाही. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी अमरावती शहर गुन्हे शाखेने अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इस्मांविरोधात मोठी कारवाई करत 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत 3 धारदार लोखंडी चाकू जप्त करण्यात आले असून संबंधित आरोपींविरुद्ध आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुलवर आणि दिनेश दहातोंडे यांच्या नेतृत्वाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली. फैजलपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिंदू स्मशानभूमी परिसरात गुणवंत बाबा मंदिरासमोर महेश कृष्णा खोब्रागडे वय वर्ष 22 राहणार लुंबिनी नगर हा धारदार चाकूसह संशयास्पदरित्या फिरताना आढळला. त्याच्याकडून एक चाकू जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर ऑक्सिजन पार्क समोर अक्षय संजय गवई वय वर्ष 29 राहणार जय सियाराम नगर हा हातात चाकू घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडून एक चाकू जप्त केलाय. दरम्यान नागपूर गेट हद्दीतील मसानगंज परिसरात तडीपार आदेशाचे उल्लंघन करत फिरणारा अहसान खान हसन खान वय वर्ष 23 राहणार गुलिस्ता नगर यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत एक धारदार चाकू आढळून आला. त्याच्यावर आर्म ऍक्ट अंतर्गत तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण कारवाईत गुन्हे शाखेच्या युनिट 1 व युनिट 2च्या पथकाने समन्वयाने काम करत शहरातील अवैध शस्त्रांवर मोठा धाक निर्माण केला आहे. अमरावती शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलंय की अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या किंवा संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तींबाबत तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. शहरातील वाहन चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी सिटी कोतवाली पोलिसांनी मोठी यशस्वी कारवाई केली आहे. मोटरसायकल चोरी करणाऱ्या अट्टल टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल 10 चोरींच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त वाहनांची एकूण किंमत सुमारे 3,60,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी सुरुवात 4 मे 2026 रोजी प्रभात चौक परिसरातून चोरी गेलेल्या होंडा युनिकॉर्न मोटरसायकलच्या तक्रारीवरून झाली होती. सागर वाकुडकर यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि पोलिसांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर राहुल सोळंके राहणार कारंजा लाळ जिल्हा वाशिम, लखन चव्हाण आणि महादेव चव्हाण दोघेही राहणार अळणगाव तालुका भातकुली यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान आरोपींनी अमरावती शहरासह विविध भागात मोटरसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. तपासादरम्यान सिटी कोतवाली, राजापेठ, गाडगेनगर, दर्यापूर आणि चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यातील एकूण 9 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आलाय. आरोपींकडून होंडा युनिकॉर्न, होंडा शाईन, ऍक्टिवा, हिरो स्प्लेंडर, टीव्हीएस व्हिक्टर,
अशा विविध कंपन्यांच्या 10 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी कोतवालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट यांच्या नेतृत्वात डीपी पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। वाहन चोरीच्या घटनांना प्रभावी अंकुश ठेवत सिटी कोतवाली पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।